नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूप चमचमीत रेसिपी बनवतो आहे। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। 2 वेळा पोहे स्वच्छ धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि आता पोहे असेच 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे पोहे सॉफ्ट होतील। 5 मिनिटांनंतर पोहे इथे सॉफ्ट झालेत। आता यामध्ये 1 वाटी पालक घालायचा आहे। पालक स्वच्छ धुवून पाणी सगळं निथळून घेतलं आणि अगदी बारीक असा चिरून घेतला आहे। यानंतर मेथीची भाजी मी 1 वाटी यामध्ये घातली आहे। मेथीसुद्धा निवडून स्वच्छ धुवून घेतली, सगळं पाणी निथळून त्यानंतर बारीक चिरून यामध्ये घातले। भाज्यांमधलं पाणी निथळून मग ते यामध्ये घालायचे आहेत। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे करू शकता। अर्धी वाटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। 1 ते 1.5 चमचा यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत। सध्या थंडी आहे त्यामुळे तीळ हे थोडेसे उष्ण असतात। अर्धा चमचा आमचूर पावडर घातले। आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रससुद्धा इथे घालू शकता। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे। पाव चमचा यामध्ये हळद घातली आणि आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया। 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे। मी इथे 1 चमचा बडीशेप घेतले, तुम्हाला हवे तर तुम्ही अर्धा चमचा बडीशेप यामध्ये घातली तरी चालेल। अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर 5 ते 6 दाणे काळी मिरी घातली। आलं घातलं आहे। 4 ते 5 पाकळ्या लसूण घातली आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण मी तयार करून घेतले। बारीक पेस्ट करायची नाही आहे, असं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे धने बडीशेप दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते या रेसिपीमध्ये। आता हे तयार केलेलं वाटणसुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे आणि भाज्या त्याबरोबर आपण यामध्ये जे मसाले घातले सगळं छान एकजीव करायचं आहे। सध्या भरपूर भाज्या मार्केटमध्ये येतात, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे। कांदासुद्धा मिक्स करून घेतला। पोह्यांमध्ये पाणी आहे, त्याबरोबरच यामध्ये आपण भाज्या घातल्यात, त्यासुद्धा ओलसर आहेत, त्यामुळे यामध्ये आता पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे। आता बाइंडिंगसाठी यामध्ये बेसन घालायचं आहे। तर सुरुवातीला 2 मोठे चमचे इतकं मी बेसन घातलं। बाइंडिंग पुरतंच बेसन यामध्ये आपल्याला घालायचं आहे, कारण यामध्ये भाज्यांची चव यायला हवी आपल्याला। तर इथे मला अजूनही थोडंसं पीठ लागेल, यामध्ये बाइंडिंग अजूनही कमी वाटते मला। तर इथे मी आणखी 1 मोठा चमचा बेसन यामध्ये घातलं आहे। पोह्यांमधलं त्याबरोबरच भाज्यांमधलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे, नाहीतर इथे आपल्याला बाइंडिंगसाठी जास्त बेसन घालावं लागेल। तर हे असं मिक्स करून तयार झालं आहे। हाताला आता तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे वडे तयार करायचे आहेत। तर याला अशी व्यवस्थित बाइंडिंग यायला लागली आहे। याचे मी वडे तयार करते। वडे थोडेसे चपटे करायचे, म्हणजे छान आतपर्यंत ते फ्राय होतात आणि त्याबरोबरच क्रिस्पी होतात। यामध्ये आपण पोहे घातलेत त्यामुळे हे वडे छान कुरकुरीत होतील। इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेत। आता आपण हे फ्राय करूया। इथे तेल
मीडियम असं गरम केलं आहे. यामध्ये वडे सोडायचेत आणि मीडियम फ्लेमवरतीच हे फ्राय करायचेत, म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतात. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घ्यायचेत. तर वड्यांना खूप मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे. काढून घेऊया. आणि असेच आता उरलेले वडेसुद्धा मी फ्राय करून घेते. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे वडे सर्व केले आहेत. कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता, खूपच मस्त लागतात. तर हे आपण पोह्यांपासून बनवलेले पालक मेथी वडे एकदा तरी नक्की करून पहा. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.